नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओमध्ये माहिती आज जी सांगणार आहे तर ती खूप विशेष आहे. वर्षभरात असे काही दिवस असतात, त्या दिवशी केलेली छोटीशी सेवा खूप फलदायी असते आणि आपल्याला खूप मोठे फळ देऊन जाते. आणि एक स्वामी भक्तांना असा अनुभव आहे, त्या दिवशी केलेली सेवा अगदी छोटीशी जरी असली तरी आपलं आयुष्य बदलून टाकते. बघा, वर्षभरामध्ये असे काही विशिष्ट दिवस असतात, जर का आपण त्या दिवशी काही ना काही छोटीशी सेवा का होईना आपण करत असतो. आपल्या यथाशक्तीने जे काही स्वामींची सेवा केली तर ते आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असते, पुण्यफळ प्राप्त करून देत असते. असेच दिवस म्हणजे बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आता जवळ येत आहे, तो म्हणजे आपल्या स्वामींचा प्रकट दिवस. येत्या 20 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असणार आहे. हा दिवस स्वामी भक्त आणि स्वामी भक्तांसाठी दिवाळी दसऱ्याहून कमी नसतो असे म्हणतात. या काळामध्ये दत्ततत्व आणि स्वामी तत्व हजार पटीने कार्य करत असतं. म्हणूनच या काळामध्ये तुम्ही एखादी छोटीशी काही ना काही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला अधिक पटीने मिळत असतं. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी कोणाला नाही असं मनुष्य कोणीही नाही. प्रत्येक व्यक्तीला अडचणी आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कटकटी चालू आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या छोट्या मोठ्या समस्याचा सामना करावा लागतो. म्हणजेच काय तर कोणाला काही ना लग्नाच्या समस्या असतात, कोणाला आर्थिक अडचणी असतात, कोणाला संतती प्राप्तीच्या अडचणी असतात, आरोग्याच्या अडचणी असतात. आयुष्यात वेगवेगळे या अडचणींना सर्वांना सामोरं जावं लागत आहे. परंतु या अडचणीसाठी आपल्याकडं एकच सेवा आहे, ती म्हणजे स्वामी सेवा, दत्त सेवा. बघा, तुम्हाला आज अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्ही देखील एक स्वामी भक्त, दत्त भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुम्ही कोणत्या सेवा करत असता ते पण मला नक्की सांगा. आपण सर्वांनी 21 दिवसांच्या सेवा चालू केल्या असतील, त्याचप्रमाणे 21 दिवसांच्या सेवा करण्यास ज्याला शक्य नाही त्यांनी किमान 11 दिवसांच्या सेवा चालू केल्या असतील. पण ज्यांना 11 दिवसांच्या सेवा करणं देखील शक्य नाही त्यांनी 7 दिवसाच्या सेवा केल्या तरी चालतील. बघा, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असं म्हणतात की स्वामी प्रकट दिन जो आधीचा आणि नंतरचा काळ असतो तो खूप कार्य करत असतो. या काळात आवर्जून छोटीशी काही ना काही सेवा प्रत्येक व्यक्तीने जरूर केली पाहिजे. ज्यांना मोठ्या सेवा करणं शक्य होत नाही, पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी आवर्जून ही अत्यंत छोटीशी सेवा नक्की करा. बघा, आपण जे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यावरून असे करायचे. या सेवेने देखील तुमचे अधिक प्रश्न सुटू शकतात. स्वामी नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतात. त्यांना अत्यंत प्रभावी एक अध्याय आणि अत्यंत शक्तिशाली आहे एक श्लोक आपल्या या व्हिडिओमधून बघायचा आहे. बघा, स्वामी महाराजांच्या सर्वात मोठी सेवा काय असेल तर ते म्हणजे आपण नेहमी करत असतो, ते म्हणजे नामजप. जी व्यक्ती नामजप करते ती सर्वश्रेष्ठ सेवा मानली जाते. त्याहून अधिकाधिक श्रेष्ठ सेवा अजून एक आहे, ती म्हणजे अडकलेले जे लोक आहेत, नडलेले लोक आहेत, त्यांना खूप अडचणी आहेत, अगदी मार्गच दिसत नाही किंवा मार्ग दाखवणारं कोणीही नाही. अशा अडलेल्या लोकांना आपण स्वामी सेवेचा मार्ग दाखवायचा आहे. त्यांना तुम्ही स्वामी सेवेपर्यंत आणायचं आहे, आपल्या केंद्रात घेऊन यायचं आहे. ज्यांना तुम्ही एखादी त्यांच्या अडचणीसाठी सेवा सांगून ती सेवा करायला सांगायचं आहे. ही सर्वात श्रेष्ठ सेवा मानलेली आहे. बघा, स्वामी सेवा करणे आणि स्वामी सेवेकरी घडवणे हे देखील सर्वात श्रेष्ठ सेवा मानलेली आहे. आपल्याला शक्य झाल्यास आपण अशा एखाद्या लढलेल्या व्यक्तीला आवर्जून आपल्या स्वामींच्या सेवेत मार्ग दाखवायचा आहे. आता त्याचप्रमाणे सर्वात श्रेष्ठ म्हणजे नामस्मरण हे देखील सेवा. ज्याला आपण कुठली सेवा करणे शक्य नाही त्यांनी अखंड नामजप सुरू ठेवावा. अगदी तुम्ही मासिक पाळीत देखील नामस्मरण करू शकता. उठता बसता जेवताना काम करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. आता बघा, आपण या काळात काही ना काही सेवा करत आहोत, जसं की स्वामी चरित्र सारामृत पठण करणे, गुरुचरित्र पारायण पठण करणे, तारक मंत्राचे वाचन करणे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करणे, ते जे आपल्या परीने जो तो सेवा हे करीत आहे. पण आता प्रत्येक सेवा तुम्ही करणं, त्याचप्रमाणे पण गुरुचरित्र पारायण देखील स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत करत असतात. आता त्यांना सेवा करणे ज्यांना शक्य नाही, टाईम खूप कमी आहे, गुरुचरित्र पारायण देखील करणे शक्य नाही, परंतु गुरुचरित्र पारायण करण्याची
इच्छा असते. मग कोणाला श्रीपाद श्री वल्लभ पारायण ग्रंथाचे पारायण देखील करण्याची खूप इच्छा असते. बघा, बऱ्याच व्यक्ती करत असतात. तुम्ही हे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते. अशाने या 2 सेवा आवर्जून करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा जी आहे, आजी आजोबा, स्त्री पुरुष, लहान मुलं, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशी कुठलीही सेवा कोणतीही व्यक्ती करू शकतो. त्याचप्रमाणे घरामध्ये नॉनव्हेज देखील आपण ही सेवा करू शकतो. आपलं मन शुद्ध पाहिजे, भक्ती श्रेष्ठ पाहिजे. आपण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केलेली सेवा स्वामी स्वीकारतात, स्वामीपर्यंत पोहोचते. परंतु सेवा करताना आपले मन न डगमगता पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, जशी जशी सेवा तुमची वाढत जाईल तसं तसं तुम्हाला तुमचा मांसाहार करणं देखील कमी होत जाईल. त्यामुळे कुठलाही नियम, कुठलेही बंधन न पडता तुम्ही सेवा चालू करा. जर तुमच्या घरामध्ये मांसाहार घरात करत असतात, दुसऱ्या दिवशीपासून डोक्यावरून पाणी घेऊन स्वच्छ अंघोळ करून घरात सर्वजण गोमूत्र पाणी शिंपडून तुम्ही या सेवेला सुरुवात करायचे आहे. मात्र लक्षात ठेवा, सेवा चालू केल्यावर जर ती संकल्पयुक्त सेवा असेल तर त्या सेवेमध्ये मांसाहार तुम्हाला करता येणार नाही. जर तुमची 7 दिवसाची, 11 दिवसाची किंवा 21 दिवसाची सेवा असेल तर 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. त्याचप्रमाणे ही सेवा करताना तुमच्या दिवसभराच्या कोणत्याही वेळेनुसार तुम्हाला सवडीनुसार तुम्ही सेवा करू शकता. सेवेचे नियम पाळण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं, काही सेवा किती श्रद्धेने आपण ती सेवा करतो ना, हे महत्त्वाचं आहे. स्वामींनी, दत्तगुरूंनी सेवा करताना आपल्याला दुपारी फक्त 12 ते 12:30 या वेळेत कोणतीही सेवा करायची नाही एवढंच सांगितलेलं आहे. कारण ही वेळ म्हणजे दत्तगुरूच्या भिक्षेचा वेळ असतो. यानंतर पाहूया की आपल्याला कुठली सेवा जी आहे ते प्रकट दिनापर्यंत करायची आहे. ही अत्यंत प्रभावशाली अशी सेवा आहे. जीवनाच्या बँकेमध्ये पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर या काळामध्ये आपल्याला 11 दिवसाची, 108 दिवसाची, 21 दिवसाची किंवा 7 दिवसाची ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र हा अत्यंत छोटासा श्लोक आहे, त्या श्लोकाचं पठण तुम्हाला करायचं आहे. एक श्लोकी गुरुचरित्र हा श्लोक आपल्याला प्रकट दिनापर्यंत रोज पठण करायचा आहे. मग तुम्ही हा एक श्लोक 108 वेळा पण बोलू शकता. ज्यांना वेळ नाही त्यांनी 21 दिवस पठण करू शकता. 21 वेळा पठण करू शकता. अगदी 21 वेळा देखील शक्य नसेल तर त्यांनी 11 वेळा सुद्धा पठण करू शकतात. त्याचे काही नियम नाहीत. श्लोक पठण करत असताना त्याच्या अगोदर सगळी देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही श्लोक पठण करायला बसणार आहात तेव्हा तुम्हाला ती रोजची एकच वेळ ठेवायची आहे, जेणेकरून सेवेचे पूर्ण फळ आपल्याला त्या वेळेवरती प्राप्त होईल. त्या वेळेला आपली इच्छाशक्ती तयार होते. आपण जरी कामात असलो तरी आपण मनापासून ती सेवा करण्यासाठी आपला मेंदू देखील तयार होतो. त्यामुळे सेवा करण्यासाठी वेळ एकच ठेवायची आहे. त्यासाठी एक आसन घ्या बसायला. त्यानंतर स्वामींना मुजरा करा, नमस्कार करा. छोट्याशा वाटीमध्ये खडीसाखर ठेवा किंवा दूध ठेवायचं असेल तर दूध ठेवा. एक लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा. 11 किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. दत्ताचा अवतार तो श्लोक आहे बघा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी, तीर्थ हिंडत पातला, भिल्लवंतची संगमा, तिथुनी मठ गाणगापुरी, वसेवारी दिनाच्या, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या श्लोकाच्या नित्य सेवेतून तुम्हाला अडचणीतून मार्ग निघेल. तुमच्या घरातील सकारात्मक बदल घडून आलेले तुम्हाला दिसतील. गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी आवर्जून या श्लोकाचे पठण करावे. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. त्याचप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील एक अतिशय शक्तिशाली असा अध्याय आहे, जो 9वा अध्याय आहे, तो आपल्याला पठण करायचा आहे. या अध्यायाच्या पठणाने आपल्याला गुरूंची प्राप्ती होते. आपल्याला असलेल्या सर्व असलेल्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतात. नोकरीच्या, व्यवसायाच्या आणि इतर अडचणीच्या असतील तर ते अडथळे असतील तर ते दूर होतात. हा अध्याय पठण करायचा आहे. नियम दोघांना सेमच आहे. सेवा करताना मांसाहार करायचा नाही. आपल्याला रोज काहीतरी नैवेद्य ठेवायचा आहे. सेवा करताना एका ग्लासमध्ये, लोट्यामध्ये पाणी भरून तुम्ही ठेवा आणि सेवा झाल्यावर यातील तीर्थ आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींना द्या. घरामध्ये ते तीर्थ शिंपडा. पिण्याच्या पाण्यामध्ये तीर्थ हे टाकू शकता. अत्यंत प्रभावशाली असा श्लोक आहे.
आणि मंत्र, या मंत्राची शक्ती, श्लोक आणि मंत्राची शक्ती त्याच्यामध्ये उतरलेली असते किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये हे पाणी टाकल्याने अत्यंत पाणी प्रभावशाली तयार होतं. श्लोक ही अशी सेवा आहे, त्यांनी इतर सेवा करणे शक्य नाही. त्यांनी आवर्जून ही सेवा करायला चुकू नये. आवर्जून ही सेवा केलीच पाहिजे. आपल्याला आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे असं असेल तर आपण थोडा वेळ काढून ही सेवा आवर्जून करू शकता. काही माहिती समजली नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मासिक धर्म अडचण आले तर ही सेवा थांबवून घ्यायची आहे. सेवा करता येणार नाही, नामस्मरण तुम्ही करू शकता. सुतक वगैरे असेल तरी सुद्धा सेवा करता येणार नाही. काही अडचणी असेल तरी त्या दिवशी सेवा शक्य नाही झाली तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला डबल ती सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करून सेवा सुरू करू शकता. संकल्प न सोडता देखील तुम्ही ही सेवा करू शकता. आदल्या दिवशी स्वामींचे केंद्र असले तरी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. केंद्रामध्ये ही सेवा घेतली जाते. तर केंद्रामध्ये नारळ, खडीसाखर आणि फुलं घेऊन प्रार्थना करू शकता. आणि आज आज या सेवा करत आहे, त्या सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी स्वामींकडे इच्छा मागा आणि या सेवेला सुरुवात करा आणि बघा ही तुमची सेवा नक्की पूर्ण होईल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.